एमआयडीसीमध्ये जो IMC कंपनीचा सीएनजीचा जो पंप आहे तो मागील 2 दिवसापासून बंद असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. अनेक पत्रकार बांधवांनी सुद्धा आम्हाला मीडियाच्या माध्यमातून याच्याबाबत सूचित केलं होतं. त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही अवगत केलं होतं. आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशानुसार आज सकाळी 11 वाजता माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्री अभिजित पाटील व मी यांनी IMC कंपनीचे सर्व अधिकारी व MIDCचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तर MIDC मार्फत आम्हाला असं सांगण्यात आलं की MIDCचे काही नॉर्म्स IMC कंपनी फॉलो करत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही असं नोटीस त्यांना दिली आहे. तर या बाबतीत माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांनी 2 दिवसाची मुदत कंपनीला दिलेली आहे. 2 दिवसात IMC कंपनी MIDCचे सर्व नॉर्मची पूर्तता करून 2 दिवसात हा पंप सुरळीत होईल असं आश्वासित IMC कंपनीच्या प्रतिनिधींनी आम्हाला दिलेलं आहे. तसंच माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र व्यवस्थित CNGचा पुरवठा करण्याबाबत आम्ही IMC कंपनीला पुनश्च एकदा सूचना केली आहे आणि त्यानुसार IMC कंपनीने त्यांचा जो इन्स्टॉलेशनचा वाढीव याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव दाखल केला आहे. त्यांचं महापालिकेकडे काहीतरी NOC पेंडिंग आहे. त्या संदर्भात ते लवकरच आमच्याकडे प्रस्ताव देतील. आम्ही महापालिकेची आणि IMC कंपनीतला संयुक्त एक कोऑर्डिनेशन मीटिंग घेऊन त्यांचा जो प्रस्ताव म्हणजे उत्पादन वाढीचा जो प्रकल्प आहे त्याला लवकरात लवकर मान्यता मिळून आज सोलापूर शहराला जी 100 KLPDची आवश्यकता जी आहे ती CNGची पुरवठा करण्याबाबत IMC कंपनीला आम्ही निर्देश दिले आहेत आणि पुढील 2 दिवसात चिंचोली MIDCचा जो CNG पंप आहे